नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी हॉटेल सारखी पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो, कांदा हे सर्व वाटून घेणार आहे। मोठा मोठा असा मी कांदा कट करून घेतलेला आहे। टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे आहे मिक्सर मध्ये। छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही कांदा टोमॅटो तळून देखील घेऊ शकता, पण झटपट तयार होणारे आपण भाजी बनवतोय त्यासाठी मी हे कच्चच वापरलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 2 पळी तेल टाकून घ्यायचे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पनीर तळून घेणार आहोत। पहिले जर तुम्हाला पनीर तळायचं नसेल नाही तळलं तरी चालेल। बघा तेल छान गरम झालंय। आता यामध्ये मी पनीर तळून घेणार आहे। पनीर आपल्याला छान असं गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घ्यायचंय। आता मी तळून घेते पनीर मी काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी अजून तेल टाकून घेते। 2 ते 3 पळी आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। तुम्ही तेलाच्या ऐवजी बटर देखील वापरू शकता। आता तेल छान गरम झाल्यानंतर आपण तयार केलेलं वाटण यामध्ये टाकून घेणार आहोत। सर्व वाटण आपल्याला टाकून घ्यायचंय आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचंय। आता यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। यामध्ये मी गरम मसाला पावडर टाकून घेते। तुमच्या चवीनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेणार आहे। यामध्ये मी पनीर मसाला देखील वापरणार आहे। तुम्हाला नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालेल, अशी देखील भाजी छान होते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि छान असा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला। आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। आता हे तळलेलं पनीर मी यामध्ये टाकून घेते। पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता मस्त अशी पनीर मसाला तयार झालेली आहे। रंग देखील छान आलेला आहे भाजीला। आता मी थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे। छान असं तेल देखील सुटलेलं आहे भाजीला। मस्त अशी आपली हॉटेल सारखी पनीर मसाला तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने जर तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।